खरं म्हणजे हेमाकांत म्हात्रे साहेब हे साई भक्त आहेत मोठे आणि त्यांच्या घरातही बऱ्याच वर्षापासून घरात त्यांची अशीच मूर्ती आहे आणि ते रोज सकाळी 5ला उठून देवाची पूजा वगैरे ते स्वतःच करतात। आणि जेव्हा इथे तुम्ही पाहिलंच असणार, इथे 2003 साली फक्त एक फोटो लावून इथे या साईबाबाचा फोटो लावून फक्त पूजा केली जात होती। दरवर्षी तिथे पण आम्ही त्याचं पूजा करायचोच। पण त्यांच्या वडिलांची इच्छा होती, खरं म्हणजे हेमाकांत म्हात्रे साहेबांचे जे वडील होते बालकृष्ण म्हात्रे, त्यांची इच्छा होती की गावात एक साई मंदिर झालं पाहिजे। त्याच कारणाने एक वडिलांची इच्छा, एक जन्मदाता म्हणून आणि अन्नदाता म्हणून शरद भाऊ आचार्य हे त्यांचे गुरु होते, त्यांच्या दोघांच्याच नावाने त्या हेमाकांत म्हात्रे साहेबांनी स्वखर्चाने मंदिर बांधलं। आणि मंदिर बांधताना बरेच लोकांनी आम्ही हे मदत करतो, मूर्ती देतो, सिमेंट देतो, काही आले होते। पण म्हात्रे साहेब म्हणाले मला 1 रुपया नको, मी मंदिर माझ्या वडिलांचं स्वप्न आहे, शरद भाऊ आचार्यांचं नावाचं मंदिर आहे, म्हणून त्यांनी कोणाकडून काही न घेता मंदिर बांधलं। आज या मंदिराला 1 वर्ष पूर्ण झाले। बघता 1 वर्ष कसं झालं आम्हाला समजलं नाही की आम्ही रोज या मंदिराची सेवा करत असतो। सकाळी संध्याकाळ दुपार आम्ही मंदिराची पूजा करतो। आमचे शंकरबाई आहेत, हे बघू शकता, हे शंकरबाई आमचे रोज सकाळी दुपारी संध्याकाळी रोज मंदिर साफ करून त्याची पूजा करतात। आज वर्धापन दिनानिमित्त सकाळी अभिषेक व आरती करण्यात आली, संध्याकाळी आरती करण्यात आली आणि आज छोटासा एक साई भंडाराही ठेवण्यात आला। आज आणि बरेच लोकांनी मदतही केली आम्हाला या कार्यक्रमासाठी। आणि हेमाकांत म्हात्रे साहेबांनी या गावांगावातील सर्व नागरिकांना साई मंदिर बांधून दिलं, त्याबद्दल सर्व नागरिक इथे येणारे जाणारे सर्व इथे पाया पडूनच जातात आणि खूप आशीर्वाद त्यांना भेटतं। आणि हेमाकांत म्हात्रे साहेबांना पण त्या माध्यमातून बरेच आशीर्वाद भेटतात। साहब का सपना था, हेमाकांत साहब का 1 साल आज पूरा हो गया। इसके उपलक्ष्य में रखना था, इनका सपना था पिताजी का, तो इसके लिए काफ़ी अच्छा प्रोग्राम रहा आज पूरा दिन का। काफ़ी सब भक्त आए सर, साई भक्त। हम लोग हर गुरुवार का आते, पूजा पाठ सब करते, बहुत अच्छा लगता है। अभी सब जन इधर से जाने वाला सब है ना, पैर पड़ के ही जाते, सबको थोड़ा अच्छा लग रहा था दरअसल। आज म्हणजे 1 वर्ष झालं मंदिराला की आम्हाला समजलंच नाही 1 वर्ष कसं झालं। आणि आम्ही दर गुरुवारी वाट बघतो आरतीची, की आम्हाला खूप छान वाटतं आरतीला इथे गुरुवारी आलं की। आणि मंदिर झाल्यापासून आमच्या म्हणजे पूर्ण गावनपाड्यातच खूप छान वाटतंय। आज आम्हाला आमच्या साहेबांमुळे, आमचे साहेब ना आमचे काकाच आहेत ॲक्च्युली बोललं तर, त्यांच्यामुळे आम्हाला आज आमच्या गावात शिर्डीचं दर्शन, साईंचं दर्शन होतं। आणि दुसरी गोष्ट, आमच्या गावात कुठला धर्म, कुठली जात असं काहीच नाही। आणि आज आमचे अल्ला मीर म्हणून इथे एक आहेत ग्रस्त, त्यांनी आम्हाला खूप मदत केली, त्यांनी शिऱ्याचा प्रसाद वगैरे दिला। आम्हाला पण बरं वाटतं, आपला गाव असं एकजूट येतो तेव्हा बरं वाटतं, एकत्र येतात इथं सर्व धर्म असं। बस आमच्या इथं धर्म, आमच्या गावात धर्म असा पाळत नाही आम्ही, सगळे प्रोग्राम एकत्रच असतो आमचा। सांगितलं खरं आहे की हे देऊळ बांधताना मला थोडा मागे जातो मी, की 2003ला मी होळीच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी मी या देवळाची छोटीशी स्थापना केली 2003ला मार्चला। आणि आज 22 वर्ष झाले। 22 वर्षामध्ये याचं मोठं रूपांतर झालं देवळाचं। आणि हे खरं राहील, हे देऊळ राहील, मी नसेल पण हे राहील नक्की। आणि हेच साहेबांना म्हणे की लोकांना चांगली बुद्धी दे आणि लोकांची काय अडली नडली कामं होती इथून या माध्यमातून होते, हीच इच्छा साईबाबा चरणी। जय हिंद, जय महाराष्ट्र। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।